नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी भेंडीची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ते 300 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आणि अशी जास्त बारीक पण नाही, अशी मोठे मोठे अशी कापून घेतलेली आहे। बारीक जरी कापली तरी चालेल आणि अशी थोडीशी मोठी जरी कापली तरी पण चालू शकते। त्यासाठी बघा मी मसाला घेतलेला आहे। चवीप्रमाणे मीठ घेतले, थोडीशी एकदम हळद घेतलेली, छोटा 1 चमचा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। ह्याच्यामध्ये जिरे पावडर आणि धने पावडर घेतलेले आहेत, भाजलेले आहेत, ते बारीक केलेले आहेत। ह्याच्यामध्ये थोडासा आमचूर पावडर घेतलेले, 1 चमचा चाट मसाला घेतला छोट्या आकाराचा। तेल बघा मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि कडक गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियम आणि गरम तेलामध्येच आपल्याला अशी भेंडी टाकून घ्यायची आहे बघा। आणि भेंडीला काय करायचे माहिती आहे का, आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे। आता भेंडी किती भाजायची आहे माहिती आहे का, एकदम कडक कुरकुरीत झाली पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही मला एक विचाराल की तेलामध्ये टाकल्यानंतर चिकट होते का, तर बिलकुल होत नाही, एकदम मस्त कुरकुरीत। हे ना मुलांनासुद्धा तुम्ही नुसती ही भेंडी अशी तळायची आणि एका चाळणीमध्ये काढायची आणि त्याच्यावर नुसती मीठ जरी टाकून जरी मुलांना खायला दिली ना तरी चालू शकते। आता ह्याला काय करणार आहे, चांगली कुरकुरीत मी भाजून घेणार आहे। आणि ह्याच्या अगोदर काय केलेलं आहे माहिती आहे का, हे तेल तुम्हाला थोडंसं असं हे दिसत असेल की ह्याच्यामध्ये मी भेंडी फ्राय करून घेतलेली आहे। जी तुम्हाला मसाले भेंडी वगैरे मी दाखवलेली आहे ना, तशा पद्धतीची मी भेंडी फ्राय करून घेतलेली आहे ना। ही जी भेंडी आहे ना, मला एका मुलाला तशी आवडते, एका मुलाला अशी आवडते, तर अशा पद्धतीत हे मी करत आहे। भेंडी बघा फ्राय झालेली आहे, एकदम हलकी होती बरं का अशी फ्राय झाल्यानंतर। कलर बघा कसा आलेला आहे। आता तुम्ही मला विचाराल की ही तेलकट होते का, बिलकुल नाही। आता आपण तेलातनं काढली म्हणजे तुम्हाला तर हे वाटतच असेल की लय तेलकट होईल, पण बिलकुल तेलकट होत नाही, एकदम बघा अशी होते। आणि जर तुम्हाला एकदमच तशी पाहिजे असेल का नाही, आपली बिन तेलाची, जरासुद्धा तेल नाही राहिलं पाहिजे, थोडंसुद्धा, इथं राहतच नाही, चाळून घेतली बघा खाली, असं जेवढं होईल तेवढं असं नितळून जातं तेल। तर काय करायचं माहिती आहे का, तांदळाचं पीठ वरून टाकायचं। कसं टाकायचं तुम्हाला मी सांगते बघा। ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं, असं असं हलवायचं नुसतं तांदळाचं पीठ मोकळं, आणि मग तुम्ही तळून काढली तरी चालेल। ते अशा पद्धतीत मी बाकीची करून घेते। आता हे बघा राहिलेली पण मी सगळी टाकून मी फ्राय करून घेतलेली आहे। आता तुम्हाला यातली अजून एक गोष्ट सांगते, भेंडीचा जसा हिरवा कलर आहे ना, तसाच हिरवा कलर राहतो, एकदम हलकं, एकदम असं लाल भडक असं करपून वगैरे देऊ नका। हे काढून घेते मी आता, काढून घेतलेली आहे बघा। आत्ता ही पहिलीची थंड झालेली आहे आणि ही आत्ता काढलेली आहे। असा कलर हिरवाची हिरवा राहिला पाहिजे, एकदम कुरकुरीत बघा, आणि बिलकुल तेलकट राहत नाही आणि काय नाही। पूर्ण जेवढं एखादा आपण टाकलं तर मी कसं झाऱ्यानं काढते आणि ह्याच्यावर टाकलेलं आहे। पहिली साईडला सारायचं असं खाली बघा, जेवढं थोडंसं येतं ना तेल, ते पण खाली निघून जातं आणि अशा पद्धतीने एकदम छान असं होतं। तर आपण बाकीचं करून घेऊया। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण काढून घेऊया बघा, किती मस्त कुरकुरीत। पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये 2 मिरच्या पण बारीक कापून टाकू शकता। लहान मुलं जर खाणारे असले तर मग जरी नाही टाकल्या तरी चालेल। आता हे जे आपण साहित्य घेतलं होतं ना, ह्यातलं थोडंसं कमी जास्त केलं तरी चालते, फक्त आता हे एक जागी मिसळायचं, एकजीव करून घ्यायचं पूर्ण। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर टाकून घ्यायचं। हे सगळं टाकायचं नाही आहे, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच टाकायचं। आता आवाज येत असेल तुम्हाला, मस्त असं होतं। आणि कसं माहिती आहे का, जेवताना तोंडी लावायसाठी काय होतं, असं उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरून आलं तर जेवण जात नाही, काहीतरी थोडंसं वेगळं, आणि ह्याला तेल जास्त लागत नाही, काय नाही, एकदम कमी तेल। फक्त कधी पण काढताना अशा गोष्टी ना, एकतर पेपरवर काढायचं, टिश्यू पेपर वगैरे, नाहीतर सरळ चाळणीमध्ये काढायचं, एक साईडला सारून बघा। अशा पद्धतीनं चटपटीत मस्त अशी भेंडीचे सगळे प्रकार मी अपलोड केलेले आहेत। तुम्ही एकदा अशा पद्धतीनं करा, पण लय करपून देऊ नका। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।